राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. तर लय दिवस झाले ब्लॉग नाही बनवलं. आता क्लिअर दिसत आहे बघा. तर लय दिवस झालं ब्लॉग नाही बनवलं भाई. तर आता आपण चाललोय फिरायला. म्हणजे लय भयंकर कंटाळा आला बघा. शिवी नाही, सॉरी. तर भयंकर कंटाळा आला होता शेतात काम करून, ट्रॅक्टरवरती काम करून, नाही का. त्याच्यामुळं आपण ठरवलं पाहिजे, चला 1 डे रिटर्न, 2 डे रिटर्न, 3 डे रिटर्न ट्रिप तयार करू आपण. आता एकटं जायचं होतं. आपल्या सोबत राहतोय हा ब्लॉग मध्ये यश. तर यश गेला सध्या बाहेर कामाला, पुण्याला गेलाय. तर त्यानं म्हणलं मी पुण्याला चालू बाई, माझ्या नाही होणार नाही, सध्या काम आहेत, नाही का. कसं आहे, असा तसा ट्रेन मध्ये बसलो. विषय काय झाला तो नाही म्हणला. आता एकटं कसं जायचं, निघालतो एकटं. मी असं बसलो होतो एके दिवशी. काय ह्या मनुष्य जातीच्या प्राण्याला इकडं बसलो सर चॅटिंग चालू आहे तिची. तर ह्या मनुष्य जातीच्या प्राण्याला फोन लावला मला. हो, सुट्ट्या झाल्यात मला, बरोबर राहिली, चल जाऊ तिथं फिरायला. कॉक्सिट कॉलेजला आहे, BCSला, BCAला, सॉरी नाही BCSला, नाही BSCला, BSC नाही BCAला ना तो. हां, BCAला. जरा कन्फ्युजन होते आपल्याला. तर मग ह्याला कॉल लावला, म्हणलं चल सुट्टी द्यात, कुठं जायचं. म्हटलं चल साईबाबाचं दर्शन करून शिर्डी जाऊ. तर शिर्डीला निघालो. तर गावातून निघालतो आज सकाळी किती वाजता, 11 वाजता. 11 वाजता निघालो. इथं लातूरला पोहोचायला कॅज्युअली डेली टाइम मध्ये आपल्याला किती वेळ लागतो यायला. लातूरून गावातून लातूर यायला 40 ते 50 मिनिट लागतात. इथलं 1 घंटा लागतो. मग आज टाइम किती गेला सर, 3-4 तास गेला. त्याच्यामुळे माझा पूर्ण मूड गेला ब्लॉग बनवण्याचा. कारण पाऊस एवढं लागलं ना, पाऊस पण असं मोठा म्हणू शकत नाही. थोडासा पूर्ण अवतार खराब झाला, नाही का. मग निघायला वेळ झाला. आलो लातूरमध्ये 4 वाजले यायला, 3 वाजचे 3 ला यायच्या रूमवर गाडी लावली. रूमवर गाडी लावली आणि ट्रेनमध्ये बसलो. बघा 7:30ला ट्रेन होती. ट्रेनमध्ये बसला. तर आता चालला शिर्डी साईबाबाचं दर्शन करण्यासाठी. तर अलीकडलं टेन्शन आहे. कोणचं टेन्शन आहे रे आपलं स्टेशन? मोमाडला उतरणार आपण. रात्री 5चा टाइम दिले, 5:45चा काय तर 5 पर्यंत जाईल. रेल्वे ट्रेन आहे, परत एक लोकल ट्रेन आहे. लई बोर करत आहे. असल्या ट्रेनमध्ये मी कधी बसलो नाही बरं का, लोकलमध्ये फर्स्ट टाइम. कारण हे पण रिकामी ट्रेन, प्रत्येक सीटवर एक जण असं पालतं उठताना झोपायचं. वरचा रिकाम आहे. आता बॅक कॅमेरा करून दावतो तुम्हाला, नाही का. रिकामी प्रत्येक स्टेशनला थांबत राहते. असं गाव बिव दिसते. आता बघत राहायचं येडा तू काय तर कर म्हणून बघा. तुम्हाला इकडे विंडो काढून दाखवतो, नाही का. असं दाखवत राहायचं काय तर नाही तर काय येडा. असं लोक थांबतात, पब्लिक थांबते. असं येडजोय कसं नाचाले बा, खुशी महिना गेली झालेलं आहे. चॅटिंग करायला नाचाले येड. अक्षरशः काय सांगू मी, तेच करू आता तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू लागतो इकडे. तरी असा विषय इथं. तर चालला प्रत्येक विषयाला मला एवढं बोर व्हायला की नाही, बस कंटाळा आहे. म्हणजे आता बघून तिथला पोचतो काय नाही, पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तिथून बसला जायचं आपल्याला. त्याचा फ्रेंड आहे तिथे एक, नाही का. त्या फ्रेंडची पण तुम्हाला कार्ड टाकतो. तर याचं नाव विश्वजित आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तिथं गेल्यानंतर तुम्हाला धावतो. आता तिथं तिचा मित्र आहे, त्याच्यापाशी गेल्यानंतर बघू सकाळी किती वाटतात काय नाही. डिटेल मिळून पण आधी मध्ये काही झालं जादूगरी तर धावतो. सध्या आपण इथं जालन्याला आलो, माहिती आहे. तो इथं स्टेशनवरती थांबले ट्रेन जालन्याला. आणि पूर्ण अवतार एकदम खराब झाला, नाही का. होय, ट्रेन पास झाली भाई आता. फायनली आपण इथं पोहोचलोय, बघू शकता स्टेशनवरती. तर किती वाजत भाई, टाइम 5:42 ला म्हणून सोडले इथं भाई, नाही का. 5:40ला सोडले आणि 2 मिनिट झाली उतरून. चहा घेतलं पाच फसकला, थंडगार चिलचिल मस्त मजा वाटला रे. थंड नाही, गरम गरम नाही का. सकाळी चहा पिले की जरा बरोबर. चहाची क्वालिटी एकदम बेकार तिथे, नाही का. आता बघू, बाहेर जाऊन बस घ्यायची आपल्याला. तर आता कुठं काय विषय काय नाही बघून सांगतो तुम्हाला. चहा पितो आधी. आपण चाललो बस स्टँडला, नाही का. इथून आता तर बस स्टँड आहे इथून 800 मीटर आहे बरं का. किलोमीटर नाही, नुसतं मीटर आहे. त्याच्यामुळे म्हणलं चल सकाळी व्यायाम पण होईल, आपला एक्सरसाइज पण होईल, चलत जाऊ. काही केंद्र मास्क बीस लावला जरा प्रोफेशनल दिसला म्हणून, नाही का. आमचा अवतार चुतोड्यासारखा, केस बिस कशी झाले ते फार अवतार बिघडलं. चालतं, चला जाऊन आता आंघोळ करू. तर बस स्टँडला चालला इथून. तोंडा द्या कोणतरी एक जण शिवाजी आणि माझ्या घरी पैसे मला का ब्लॉग मध्ये यायचे आहे का. माझा माणूस लय भयंकर कोडोशान माणूस आहे.
चाललो बस स्टँडला चलत नाही का. ही गल्ली बघा, गल्ली बोळ सगळे थंडगार आहेत. कुणी कणी नाही, शेळी नाही, उठलं नाही अजून. टाईम लागते 10ला उठते मार्केट. तर चला मग जाऊ आपण बस स्टँडला, टाइम वेस्ट न करता. लेट अस गो. तर इथं आपण मित्रांनो कोपरगावला येऊन बसला बसनं. बसमध्ये नाही का एवढंही झालं नाही का, उलटी झाली त्याच्यामुळं ब्लॉग वगैरे काय बनवला नाही मी. तर इथे येऊन बसलो. इथं बस स्टँडला आलेले आपल्याला बस भेटली. तर बसमध्ये बसून आलो तो कोपरगावला. आंबेडकर चौकामध्ये थांबलो इकडं मागे नाही का. तर बसलो इथं वाट बघत तिच्या दोस्तांची केंद्रच्या येऊन आले त्याने. इथं जाऊ त्याच्या रूमवरती जाऊन फ्रेश वगैरे होत नंतर प्लॅन नंतर बघू नाही का. ही मशीन आहे आणि ह्याच्यावरही काहीतरी पाण्याचं लिक्विड वगैरे काय विषय काय माहित नाही. मस्तपैकी जेव्हा त्याने झाडून काढते रस्ता धुराळा उडवतोय राईट लेवल मध्ये. याचा मित्र सापडलाय तेव्हा थांबलाय. पोत्याने कलरचा ड्रेस नाही का, माणसाच्या माही गेलाय आडव. आला इथं तर हुडकुलाय, फोन आलाय त्याचा इथं. अरे हुडकून दाखव लावडे. आता तुला दिसला साजू त्या निळ्या शेड जवळ थांबलायस तू. निळ्या शेड जवळ आहेस का नाहीस. बघितलं बघितलं बघितलं. गैस देखा उसने अभी हमको ओ आ रहा है इधर. बघितलं हात केलं. ये लय साला ही मारत होता है हो. याच्या गांडीत गोम मोठी आहे. नकर जरा कुठं मजा घ्यायला बघायला पोराची थांबायची. नकर जरा मी मजा घेतो. हे हात तर आपल्याशी आवरत नाही म्हटलं. आपणच लागतं याला आवरायला, आवरावं लागतं याला. चला मजा घेऊन जाय त्याची. ती बिचार एक तर आले ते आले आम्हाला नेहला इथं मदत करायला. ह्याला त्याचीच मजा घ्यायला नाही का. जातो रूमवर फ्रेश वगैरे होऊन येतो. जरा आता मूड खराब झालाय माझा नाही का. म्हणजे बसनं ट्रेननं आपल्याला प्रवास जमत नाही. जातो आले भाऊ बाबा संग जातो जरा. इकडे रोड बीड का नाही एकदम ओपी खतरनाक आहे. ते मागे एक समुद्र महामार्ग गेला आणि आपण इकडे हायवेने तिथं फिरतोय असंच बोंबला तेडा. तो वेडे चळे करत नाही का इथं. तर अशा प्रकारे तर मस्त मजा येते. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका गाईस. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे वरी सिटीला. इथून 10 किलोमीटर गाडीवरती जाणार आहे भाई. ही गाडी आपल्याकडे काही शाईन तिकडे पुढे एक चालायचा त्याचा मित्र दुसऱ्या गाडीवरती आहे. मी आणि आमचा केंद्रीय गाडी आमचं केंद्र चाललेलं गाडी बघावं म्हटलं टेस्ट राईड घेऊन. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा विसरू नका. भेटू अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.